झी 24 तास एक पाऊल पुढे। महेश मांजरेकरांच्या काकस्पर्श या सिनेमाचा प्रीमियर मुंबईत पार पडला आणि या खास शोला मराठी सिनेमातल्या तारकांची मांदियाळीच पाहायला मिळाली। सिनेमाच्या टीमचं आणि दिग्दर्शकांचं तोंड भरून कौतुक या कलाकारांनी केलंय। पाहूया या खास शोचा खास रिपोर्ट। पारंपरिक वेशातल्या या अभिनेत्रींना पाहून आश्चर्य वाटलं ना? या अभिनेत्रींनी हा वेश केलाय तो खास काकस्पर्श या सिनेमाच्या प्रीमियरसाठी। महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श ही विलक्षण प्रेमकथा उलगडणारा सिनेमा या वीकेंडला रिलीज झालाय। या सिनेमाचा प्रीमियर मुंबईत पार पडला। महेश मांजरेकरांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या कलाकारांनी सिनेमाविषयीच्या प्रतिक्रिया आमच्याकडे अशा प्रकारे नोंदवल्या। मराठी सिनेमे जितके अधिक निर्माते आणि दिग्दर्शक मिळून तयार करतील तेवढं मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्री जी आहे ही अधिक समृद्ध होईल। याचं कारण या मातीमधली जी प्युरिटी आहे, या मातीमधली जी संस्कृती आहे, ती संस्कृती पुन्हा एकदा नव्यानं लोकांसमोर मांडणं हा वाटतं थोडा सोपा भाग नाही। आणि तो ऑथेंटिसिटी त्यातली जी आहे ती ऑथेंटिसिटी सगळी तशीच्या तशी ठेवून मांडणं हे मला वाटतं खूप कठीण आहे आणि ते काम अत्यंत सुंदर रीतीने केलेलं आहे। आय एम क्वाईट हॅपी। शब्द नाही आहेत, इतका सुंदर सिनेमा आहे। महेशचे मी सगळेच चित्रपट पाहत होतो, पण हा त्यातला आउटस्टँडिंग सिनेमा आहे असं मला वाटतं। तर सचिन खेडेकरच्या कारकिर्दीतला हा सर्वोत्कृष्ट अभिनय असल्याचं त्याच्या अनेक चाहत्यांनी सांगितलं। मला वाटतं सचिनचा एक बाय फार अ व्हेरी गुड परफॉर्मन्स। एकतर सचिन खेडेकरने फार अप्रतिम काम केलं, सुपर्ब जॉब। या कौतुकाच्या वर्षावामुळे सचिन महेशच्या जोडीलाही हायसं वाटलं। मोठा तसं हे होतंय, पण रिॲक्शन खूप छान आहे आणि आमच्यासाठी खूप महत्त्वाचा सिनेमा आहे। कमर्शियली कसा जाईल किंवा काय करेल मला तर चिंता राहिली नाही। ऑडियन्सचं ॲप्रिसिएशन मिळालं ते फिनॉमिनल होतं। चित्रसृष्टीनं 100व्या वर्षात पदार्पण करत असतानाच हा सिनेमा रिलीज व्हावा हा सुखद योगायोग अनेक कलाकारांनी स्पॉटलाईटच्या टीमशी शेअर केला। वेगळा विषय आहे, वेगळ्या प्रकारचा सिनेमा आहे आणि मला वाटतं आज 100 इयर्स टू इंडियन सिनेमा आणि गोल्डन इरा फॉर मराठी फिल्म्स आणि अशा वेळेला काकस्पर्शसारखा सिनेमा रिलीज होतो। मला वाटतं आपली सगळ्यांची म्हणजे चित्रपट सृष्टीची जबाबदारी वाढली आणि मराठी ऑडियन्सची पण जबाबदारी वाढली। ज्या पद्धतीने मराठी सिनेमा इव्हॉल्व्ह होतोय तर झीनी हे पाऊल उचलणं, असा चित्रपट करणं आणि महेशसाठी एक वेगळा चित्रपट। सो आय एम व्हेरी हॅपी। आय थिंक इट्स अ ग्रेट फिल्म। सिनेमावर कलाकारांनी केलेल्या कौतुकाच्या वर्षावामुळेच प्रीलिम परीक्षा तर पास झालो, मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली तरच बोर्डाच्या परीक्षेत पास होऊ अशीच भावना काकस्पर्शच्या समस्त टीमची असणार नाही का? झी 24 ताससाठी मुग्धा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।